श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च मालदण्डकमण्डलूधर कट्याङ्कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि मां। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु। जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका विनाशा शेषशयना अनन्तवेशा अनामातिता अनन्ता। जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना रमा रमणा विश्वेशा। मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय। विशाल भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंगती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती। रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्तां द्यावया भयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युल्लते समतेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंघा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य जाते कमला करे सुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमेण शकले महिमांबर
तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर. रिद्धिसिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पा. सकळ कार्यारंभी जाणा, करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्यावर प्रसादे नाना, ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसूता नमियेली. मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन, ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या काननच्छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करोन, सत्शिष्या लाधे दिव्य ज्ञान. तेणेच जगी मानवपण, येतसे की निश्चये. तेवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार, वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ. ती पुरविणार दयाळ, सद्गुरुराज आपणची. नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले. कौतुके करुनी वाढविले, रक्षियले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रय नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान. कामधेनू असोन जवळी, हाती धरिली असे झोळी. जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊन श्वान, वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, होवो कृपेनी आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगीती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिकन मानिती वेदवचने.
दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तकांनाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला अस्ता लागी गेल्या सकळा. ऐहिक भोगे छाबळावल्या, तेणे सुटला परमार्थ. धर्मस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटने जगतपतींचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले, आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का त्रिकुमर. अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान, अगाध अपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी. किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसे असे माझी आळ, बाळ जाणूनी लढिवाळ. पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता, तूची एकी स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता, मीपणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात, सफळ होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चये. ऐसे ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझी आमनी. यशस्वी होनी लेखणी, ग्रंथ समाप्ती प्रतिपावो. आता नमू साधु वृंद, ज्यांसी नाही भेदाभेद. जे स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मगन मिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र, प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहोन. ज्ञातेही डोला वितिमान, तयांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त,
ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादाकारणे अहो तुम्ही संतजनी मजदीनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतु समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध नाही पढलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडोन चरणी आपुल्या करीतसे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करुण सुंदर सुमने निवडोन हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धा जुळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णु कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज पद कल्हार विष्णु कवी होऊन भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालितसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः द्वितीयोध्यायः श्रीगणेशाय नमः कामनाधरो निजे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तां प्रती कैवल्य प्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले कर्दळी वनी गुप्त जहाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रगट होणे धुंडिली बहुत पठणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मना माझी येतसे
गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध, खुंटला येथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानवरूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राचपा मोदियांचे घरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशीसाचा, आदर तयाचा केला की. त्याज सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवोनी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दली वनातुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बंगाल देश समग्र, आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती, पातलो गोदा तटाका प्रती. जियेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरी स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन, हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळ वेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपुरी, पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने, वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथोनी या जहाले. तैपासोनी या नगरात, आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकळ वृत्त, असे मुळापासोनी. ऐकोनिया ऐशी वाणी, उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी, गेले उठोनी उभयतां. 12 वर्षे मंगळ वेढ्या प्रती, राहिले स्वामी राजयती. परित्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात, बहुधान येती गावात. जरी आली क्वचित, गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती, तेची महाराज भक्षिती.
क्षणे कराहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी, वेळा बुवा तयां प्रती, गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेणती, परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जागला, ते जाणोनी अंतर खूण, स्वामींसी मानिती ईश्वर समान, परी दुसरे अज्ञजन, वेडा म्हणून लेखिती, दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही वर्य, कमरेवर ठेऊनी कर, दर्शन देती तयांसी, अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र, अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो, तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ, भवभयांचे अरिष्ट, तेणे चुके विष्णू म्हणे, स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोऽध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्यायः। श्रीरस्तु शुभमस्तु। तृतीयोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य, गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले, निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेढे सोडिले, मोहोळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त, तेथींची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू, स्वामी चरित्राचे हे सार, म्हणूनी केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उद्दीसम, सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे, टोळे अज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा, टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परिणच मानिले त्यांसी, तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने, तेथे एक अविंध होता, तो करीतयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पांचे गृहाप्रती, स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा
करी आदर, चोळाप्पांचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनु आपण बळे, दरिद्रियाच्या घरी जाय, पूर्व पुण्य होते गाठी, म्हणुनी घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी, परमभाग्य तयांचे, धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले, योगाभ्यासी योग साधिती, तडिता पडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती, मौन धरीती कित्येक, एका चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एक गिरिगभरी बैसोन, तपश्चर्या करिताती, एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कितेक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी, एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षट्कर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती, एक भजना माजी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये, परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली आसिना ना साधन, भावाविन सर्व व्यर्थ, योगयागादिक काही, चोळाप्पाने केले नाही, परिभक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते, तयाची देखुनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ, तैपासुनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे, अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले, तैपासुनी जगात, तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले, चोळाप्पांचे गृहाप्रती, आले कोणी एकयती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुदा न जाती फिरावया, लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यति विख्यात पातले, राहाती चोळाप्पांचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीलाजांची विचित्र, वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात यती येवोनी, फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊ नीलवलाही,
भेटू तया यतिवर्या परिते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकिलिकानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना रावमुखातुनी वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णू नाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः।